हाय गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग अँड माय न्यू चॅनल. तर सध्या मी आलो होता क्लासमध्ये आणि तुम्हाला जे मी कालच्या ब्लॉगमध्ये सांगितलं होतं की मला शिकवणारे गणेश तुपे सर आता ते तुम्हाला थोडी माहिती देतील. तर हे बा आणि आमच्या क्लासचा टूर होतं तेव्हा इथे यशवंतराव चव्हाण पतपेढी एकदम इथं स्ट्रेट आलं तर हा तुम्हाला SRS क्लास वेल्हे आणि त्याचबरोबर ऑनलाईन वर्ग पण सुरू आहेत. आता सर तुम्हाला माहिती देतील कोणत्या कितवीसाठी किती फी आहे वगैरे. तर गाईज क्लास संपलेला आहे, घरी आलोय. आत्ताच मी तुम्हाला माझ्या सरांशी भेटवलं, तर तुम्ही तो क्लास जॉईन करू शकता. आता आलेलो आहे मी घरी, 11 वाजलेत. आता मला सध्याचा प्लॅन आहे की प्लॅन काहीच नाही आहे, होईल असं झालं. आज सुट्टी आहे, आज रिलॅक्स राहायचं म्हणलं होतं पण रिलॅक्स राहून चालणार नाही. आता मी बसणार आहे माझा होमवर्क बुक कंप्लीट करण्यासाठी. तर बघूयात, होमवर्क बुक कंप्लीट करतो आणि मग परत पप्पा येतील, मग सांगतील असं कामं एखादं काम वगैरे काही निघालंच तर ते ओळखून घेऊ, नाहीतर मग काय रिलॅक्सच आहे. तर गाईज आता सध्या वाजले ते 4. काय मी निघाले परत तुम्हाला बोर करण्यासाठी घास आणायला, आणि घास आणायच्या आधी परत एकदा पोपट आलेला आहे. माझ्या पुढच्या टायरची हवा कमी आहे, तर मग आता ही सायकल घेऊन मी जाणार आहे माझ्या एका मित्राच्या घरी. तिथून ही सायकल त्याच्याकडे देतो आणि त्याची सायकल घेऊन येतो, आज एक्सचेंज करतो, म्हणजे मला घास आणायला जायला सोपं पडेल. तर चला निघूयात. काहीच निघालेलो आहे, टायरची हाल बघा तुम्ही, एकदम पचकलाय पूर्ण. तर चला. तर गाईज सायकल एक्सचेंज केलेली आहे, चला आता. तर गाईज वावर चालू आहे सायकल घेऊन. तर काय चालू आहे घास नेण्यासाठी. तर बघू आजी बाई कुठे कापती. अजून घास नाही कापून झालेला, कापून झाल्यावर मग जाईल. घास नाही कापून झालेला, आता जाऊयात परत म्हणजे इथे वावरतच फिरूयात कुठेतरी. त्याचबरोबर हे कापायला वगैरे घरापासून इकडे यायला लांब पडतं ना, मग त्याच्यामुळं तर आमचा प्लॅन आहे की एखादं माणूस बघावा इथं घास कापायला ठेवायला जवळचा आसपासचा. तर मग बघूया कोणी भेटतंय का. आणि गाईज बरोबर हे वावराच्या इकडेच बघा, व्ह्यू किती भारी आहे इकडचं. चारही बाजूने कंपाऊंड मस्तपैकी, एवढी मस्त स्वच्छ जागा. तर गाईज फायनली घरी आलेलो आहे. बरोबर माझ्या मित्रा सायकल मी आणलेली ती पण एक्सचेंज केली, माझी मग परत घेऊन आलो. थोडीफार हवा पण मारली, हवा का जास्त वेळ टिकणार नाही. तर मम्मी आली आता माझी, आणि मम्मीने त्याने भरपूर सामान पण आणलंय. तर मग ते दाखवतो मी तुम्हाला माझ्यासाठी मम्मीने काय काय आणलंय. पहिल्यांदा बॅडमिंटन आणले, हे कलर आणलेले, पेन बॉक्स, आजच्या दिवस सगळं तुम्ही बघितलंच. याचबरोबर आता चाललंय, मम्मी ही आलेली आहे. चला तुम्हाला मम्मी संग भेटवतो. मम्मी बाहेर गेली आहे, मी विसरलो होतो. याचबरोबर आता वाजते 9 आणि आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करतोय. भेटूया परत. तर शेवटी आपलं रोजचं एवढंच वाक्य, थँक्यू जस्ट फॉर वॉचिंग, बाय.